नमस्कार. तर ITC मार्समध्ये सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप स्वागत. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण जाणून घेणार आहोत माती परीक्षण विषयी. माती परीक्षण का करावे आणि त्याचे फायदे काय. तर मित्रांनो, माती परीक्षण करणे फार आवश्यक आहे, कारण यामुळे जमिनीतील पोषक तत्वे, खनिजे, pH पातळी आणि इतर गुणधर्मांची माहिती मिळते. या माहितीच्या आधारावर योग्य खत आणि पिकांची निवड करता येते, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि जमिनीची सुपीकता देखील टिकून राहण्यास मदत होते. माती परीक्षणाद्वारे जमिनीतील आवश्यक पोषक तत्वे आणि खनिजांची पातळी समजते, जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. माती परीक्षणाने पिकांसाठी योग्य खतांची मात्रा ठरवता येते, ज्यामुळे खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो. जमिनीतील पोषक तत्वांच्या आधारावर योग्य पिकांची निवड करता येते, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. माती परीक्षणामुळे जमिनीतील सुपीकता सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे पिकांची वाढ देखील चांगली होते. योग्य खत आणि योग्य पिकांची निवड केल्याने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम कमी होतात. योग्य खतांचा वापर केल्याने खर्चातही बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते. आणि तसेच माती परीक्षणामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि ती सुपीक राहण्यासही मदत होते. तर आपण आता पाहूयात की माती परीक्षण कसे करायचे. तर आपल्याकडे एक हे सॅम्पल आलेले आहे माती परीक्षणासाठी. तर यामध्ये एक चिठ्ठी पण आहे, ज्यावरती शेतकऱ्याची पूर्ण माहिती भरलेली असते. तर हे अशा पद्धतीची चिठ्ठी यामध्ये लिहून टाकलेली असते. शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, गट नंबर, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि पीक कुठले घेणार आहेत त्याची माहिती यावरती भरलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ही माती चाळून घ्यायची आहे. हे आपण माती चाळून घेतली. आता ही जी जाड माती जी आहे ती आपल्याला एका डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे. आणि आता काही आपल्याकडे हे असे बॉटल्स आहेत, ज्यामध्ये आपल्याला हे सोल्युशन घेण्यासाठी माती घ्यायची आहे. तर त्या माती किती घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. ही एक आपल्याकडे पॉकेट वेट मशीन आहे. याच्यावरती आपल्याला एक्स्ट्रॅक्शन बी सोल्युशनसाठी आपल्याला 20 ग्रॅम एवढी माती घ्यायची आहे, सॉईल घ्यायची आहे. हा स्पून आहे. या स्पूनच्या साहाय्याने आपल्याला 20 ग्रॅम सॉईल यामध्ये घ्यायची आहे. तर आपण 20 ग्राम सॉईल यामध्ये घेतली. आता हा बीकर आहे. या बीकरमध्ये pH आणि EC टेस्ट केला जातो. तर pH आणि EC साठी आपल्याला 20 ग्रॅम सॉईल घ्यायची आहे. हे आपण 20 ग्राम सॉईल pH आणि EC साठी या बीकरमध्ये घेतलेली आहे. आणि परत एक्स्ट्रॅक्शन ए साठी आपल्याला 5 ग्रॅम सॉईल घ्यायची आहे. एक्स्ट्रॅक्शन ए साठी ही आपण 5 ग्राम सॉईल घेतली. आता ऑर्गॅनिक कार्बन
आता राहिलं आपलं ऑर्गॅनिक कार्बन. तर ऑर्गॅनिक कार्बनसाठी आपल्याला 0.5 ग्रॅम, लक्ष असू द्या, 0.5 ग्रॅम एवढी सॉईल घ्यायची आहे. याला टेर करून घ्या. तर 0.5 ग्रॅम एवढी सॉईल आपण यामध्ये घेतली आहे. राहिलेली सॉईल ही बाजूला ठेवून द्या. तर आपण आता आपली सॉईल वेट करून झालेली आहे. तर इथे हे आपण ठेवून देऊयात मशीनवरती. आता या प्रत्येक पॉटमध्ये आपल्याला सोल्युशन मिक्स करायचे आहे. तर सोल्युशन मिक्स करण्यासाठी आपल्याकडे ही मशीन आहे, कृषी तंत्र नावाची. तर यामधून आपण, ही ब्लूटूथ कनेक्टेड मशीन आहे. तर आपल्याकडे भूविजन हे आपण पाहू शकता. भूविजन नावाचे ॲप आहे. तर यामध्ये आपल्याला जाऊन ही मशीन कनेक्ट करायची आहे. सर्वप्रथम मशीन कनेक्ट करून घ्या. HC -05 असे या मशीनचे नाव आहे. तर आपण कनेक्ट करूयात. कोड विचारत आहे 00 किंवा 1 2 3 4 असा टाकून द्या. डिव्हाइस कनेक्ट होत आहे. तर डिव्हाइस कनेक्ट झालेला आहे. तर डिव्हाइस कंट्रोलमध्ये जाऊन या पाईपद्वारे आपल्याला पूर्ण सोल्युशन यामध्ये फिल करून घ्यायचे आहेत. प्रथम आपण एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए घेणार आहोत. तर हा जो मधला पाईप आहे, याला 3 पाईप दिलेले आहेत. तर तिन्ही पाईप आपल्याला या एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला सोडायचं आहे. आणि एक्स्ट्रॅक्शन वरती क्लिक करून ते विचारत आहे आता, एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन टेक 5 ग्रॅम सॉइल इन बॉटल अँड ब्राइट इट अंडर एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन डिस्पेन्स पाईप प्रेस ओके टू कंटिन्यू लेटर शेक अँड 5 मिनिट्स अँड फिल्टर. एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन पडायला सुरू झालं आहे. आता परत आपल्याला एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी, एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आता एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी आपण घेणार आहोत. त्यासाठी पण तिन्ही पाईप आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत. इथं ॲप्लिकेशन आपल्याला सांगत आहेत की 20 ग्रॅम सॉईल बॉटलमध्ये घ्या. एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी टेक 20 ग्रॅम सॉईल इन बॉटल अँड ब्रिंग इट अंडर एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी डिस्पेन्स पाईप प्रेस ओके टू कंटिन्यू लेटर शेक फॉर 50 मिनिट्स अँड फिल्टर. याला आपण ओके करूयात. एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी यामध्ये येत आहे.
असे याप्रमाणे आपल्याला या चारही बॉटलमध्ये सोल्युशन मिक्स करून घ्यायचे आहेत. हे यामध्ये आपण पाहू शकता एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए आलेले आहे. आता बीची प्रोसेस सुरू आहे. एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी सुद्धा या बॉटलमध्ये आलेले आपल्याला दिसत आहे. आता आपल्याला डिस्टिल वॉटर घ्यायचं आहे. या बीकरमध्ये पीएच आणि ईसी आणि पीएचसाठी डिस्टिल वॉटर, त्यासाठी आपल्याला हे बीकर इथे लावायचं आहे आणि इथे ओके करायचं आहे. डिस्टिल वॉटर फॉर पीएच ईसी, टेक 20 ग्रॅम सॉइल इन द बीकर अँड ब्रिंग इट अंडर डिस्टिलेड वॉटर डिस्पेन्स पाईप. शेक द सॉइल मिक्सचर फॉर 50 मिनिट्स ॲट इंटरवल्स फॉर 2 मिनिट्स. याला कंटिन्यू करून टाका. यस डिस्पेन्स. यामध्ये डिस्टिल वॉटर येत आहे. आता जेवढ्या बॉटल आपण सॉईलसाठी घेतल्या तेवढ्याच आपल्याला एम्प्टी बॉटल पण हव्या आहेत. एम्प्टी बॉटलमध्ये आपल्याला हे फिल्टर करून घ्यायचं आहे. तर आपण इथे एम्प्टी बॉटल ठेवूयात. हे फनेल आहेत. हे 3 बॉटलवरती 3 फनेल लावून टाका. या पद्धतीने हे फनेल लावले आपण. डिस्टिल वॉटर प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. हे बीकर बाजूला घ्या. रिपीट आपण करूयात. डिस्टिल वॉटर यामध्ये पडलेले नाही. Are you sure you have taken 20 grams of soil for EC pH test? Yes, dispense. तर हे ऑर्गॅनिक कार्बनची पण प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण हे पूर्ण सोल्युशन जे आहे ते फिल्टर करून घेऊयात. हे आपल्याकडे फिल्टर पेपर आहेत. हे फिल्टर पेपर आपण या फनेलवरती लावून घेऊयात. हे आपण या एम्प्टी बॉटलवरती अशा पद्धतीने फनेल लावलेले आहेत. हे तिन्ही सोल्युशन आपल्याला फिल्टर करून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने फोल्ड करा. याला परत एकदा फोल्ड करा. हा 1/4 झाला आहे भाग. तर याला अशा पद्धतीने या फनेलवरती लावून टाका. दुसरा पण असाच घ्यायचा आहे. याला उलट सुलट 2 बाजू असतात. तर जी रफ बाजू आहे ती आतमधून करायची आहे आपल्याला आणि जी ग्लोसी साईड आहे ती बाहेरून घ्यायची. तर फिल्टर पेपर लावून झालेले आहेत.
बॉटलला चांगलं हलवून घ्या. या हे ऑर्गॅनिक कार्बन आहे. तर या बॉटलवरती आपण ऑर्गॅनिक कार्बन लिहिलेले आहे. तर याच बॉटलमध्ये हे आपल्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. परत या एम्प्टी झालेल्या बॉटल डिस्टिल वॉटरने क्लीन करून घ्यायच्या आहेत. एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए आपण मिक्स करून घेत आहोत. आणि हे एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए या बॉटलवरती मार्क केलेलं आहे. तर यामध्येच आपल्याला हे फिल्टर करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी पण आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या अशा पद्धतीत आणि फिल्टरला टाकून द्या. आता या तिन्ही बॉटल रिकाम्या झाल्या आहेत. तर या डिस्टिल वॉटरने क्लीन करून घ्या लगेच. तर आपण बॉटल क्लीन करून घेतल्या. आता आपल्याला फिल्टरसाठी आपण ठेवलेले आहेत सोल्युशन. तर तोपर्यंत आपण फार्मर डिटेल्स आपण यामध्ये फार्मर ॲड करून घेऊयात. तर इथे आपल्याला ॲड फार्मरमध्ये जायचं आहे आणि फार्मरची पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये फिल करायची आहे. चला तर आपण शेतकऱ्याचे डिटेल्स यामध्ये जोडून घेऊयात. विष्णू यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. फार्मर आय डीची आवश्यकता नाही आहे. तर प्रिफर्ड लँग्वेज भाषा निवडायची आहे. भाषा आपण इंग्लिश ठेवूयात. परत त्यानंतर लोकेशनमध्ये शेतकऱ्याच्या गावाचा पत्ता टाकू. TQ मानवत डिस्ट परभणी. ही शेतकऱ्याची प्राथमिक माहिती भरली आपण. आता ॲड न्यूमध्ये जायचं. प्लॉट रेफरन्स ID सर्वे नंबर. शेतकऱ्याचा सर्वे नंबर टाकून घ्यायचा. 435 हा शेतकऱ्याचा सर्वे नंबर आहे. हा आपण टाकून घेऊ. लोकेशनमध्ये जा. परत रिमोट मॅपिंगवरती जाऊन इथे BK. आता इथे शेतकऱ्याचा प्लॉट आपल्याला निवडून घ्यायचा आहे. हा शेतकऱ्याचा प्लॉट आहे इथे.
शेतकऱ्याचा प्लॉट सिलेक्ट केला. किती एकरसाठी ते आपल्याला इथे टाकायचं आहे. 1 एकर. परत नेक्स्ट. सॉईल कलर कसा आहे, तर आपण घेतलेली सॉईल ती ब्लॅक कलरची आहे, तर ब्लॅक टाकूया. सॉईल टॅप, क्ले लोम. सॉईल डेप्थ किती घेतली शेतकऱ्याने, 30 सेंटीमीटर, तर 30 सेंटीमीटर टाकून देऊ. बल्क डेन्सिटी 1.3. स्टोनिश नाही. लँड स्लोपिंग नो. नेक्स्ट. वॉटर सोर्स वेल, ओपन वेल. रॅपिड सरफेस. नेक्स्ट. आता शेतकऱ्याकडे किती HP चा पंप आहे, तर 3 HP चा आहे, तर 3 HP टाकून देऊया. नेक्स्ट. झाली शेतकऱ्याची माहिती. क्रिएट टेस्ट. प्रोसीड. नॉर्मल टेस्ट. फार्मर. सिलेक्ट ऑल. कॅटेगरीमध्ये जायचं. ॲग्रिकल्चर. ऑइल सीड्स. याच्यामध्ये सोयाबीन. क्रॉप व्हरायटी इरिगेटेड खरीफसाठी. परत प्रिव्ह्यूज क्रॉप. ॲग्रिकल्चर. प्रिव्ह्यूज काय होतं, तर कार्डियल्स, सेरियल्स. यामध्ये आपण वीट घेऊयात. क्रॉप व्हरायटी इरिगेटेड रब्बी. प्रिव्ह्यूज यील्ड. सिलेक्ट ऑप्शनल 2024. सिलेक्ट क्रॉप ऑप्शनल. केजी 10 क्विंटल झाला तर केजीमध्ये विचारलेले आहेत आपल्याला, तर 10 क्विंटल म्हणजे 1000 किलो. ॲड फर्टिलायझर. कोणतं दिलेला खत, DAP. किती केजी, 50 केजी. क्रिएट. काय राहिलं, तर ही शेतकऱ्याची पूर्ण इन्फॉर्मेशन भरून झालेली आहे. तर आता आपल्याला जायचं आहे रन टेस्टमध्ये. तर रन टेस्टमध्ये शेतकऱ्याचे नाव आले आहे का पाहूयात. हां, इथं रन टेस्टमध्ये शेतकऱ्याचे नाव आले आहे. आता सॅम्पल पूर्णपणे फिल्टर झालेले आहेत. आता हे फिल्टर पेपर रिमूव्ह करून घेऊयात. या डस्टबिनमध्ये टाकून घ्या फिल्टर पेपर. आता हे टेस्टसाठी पूर्ण सोल्युशन रेडी झालेले आहे. तर आता आपण शेतकऱ्याची माहिती पण भरून झालेली आहे. इथे शेतकऱ्याचं नाव आपल्याला दिसत आहे. आता रन टेस्टमध्ये जाऊन आपण रन टेस्ट करूयात. स्टार्टवरती क्लिक करा. आता क्लिनिंग प्रोसेस. डीप सॅम्पल पाईप इन डिस्टिल वॉटर, देन प्रेस ओके टू कंटिन्यू. आता आपण हे या बिकरमध्ये डिस्टिल वॉटर घेतलेलं आहे. हे सॅम्पल पाईप म्हणजे हा इनलेट पाईप जो आहे सिंगल, याच्यामध्ये डिस्टिल वॉटरमध्ये हा बुडवायचा आहे आणि ओके करायचा आहे. म्हणजे तो
सॅम्पल पाईप क्लिनिंग होईल आणि नंतर आपण त्याला सोल्युशन लावू शकू. सॅम्पल पाईप क्लिनिंग झाल्याच्या नंतरच आपण त्याला सोल्युशन लावू शकतो. आणि प्रत्येक सोल्युशनची टेस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला सॅम्पल पाईप हा क्लिनिंग करून घ्यायचा आहे. सॅम्पल पाईप क्लीन केला तरच आपली टेस्ट योग्य येऊ शकते, अन्यथा रिपोर्ट आपला चुकीचा येऊ शकतो. रिमूव्ह द सॅम्पल पाईप फ्रॉम डिस्टिल वॉटर अँड विप विथ अ क्लीन क्लॉथ. प्रेस ओके टू कंटिन्यू. आता याला आपल्याला रिमूव्ह करून एका कपड्याने क्लीन करून घ्यायचं आहे. हे डिस्टिल वॉटर बाजूला घ्या आणि हे कपड्याने क्लीन करून घ्या. हे कपड्याने क्लीन करून घेतलं. आता ओके करा. क्लिनिंग प्रोसेस सुरू आहे. आता हे तिन्ही पण सॅम्पल आपल्याला या इनलेट पाईपमधूनच द्यायचे आहेत. त्या इनलेट पाईपमधूनच पूर्ण टेस्ट होतील. आता यात 2 पाईपचं कुठलंही काम आपलं राहिलेलं नाही. पाईप क्लीन होत आहे, आवाज पण येत आहे आपल्याला. आणि प्रत्येक वेळेला हे जे ॲप्लिकेशन आहे हे आपल्याला वॉर्निंग देत राहील आणि ॲप्लिकेशन जसं जसं आपल्याला सांगत राहील त्याप्रमाणे आपल्याला प्रोसेस करत चालायचं आहे. यात कुठलीही अवघड प्रोसेस नाही आहे, एकदम इझी आहे. ॲप्लिकेशनच्या डायरेक्शननेच आपल्याला चालायचं आहे. क्लिनिंग प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. अलर्ट डीप सॅम्पल पाईप इन एक्स्ट्रॅक्ट ए देन प्रेस ओके टू कंटिन्यू. आता आपल्याला सॅम्पल पाईपला एक्स्ट्रॅक्ट ए हे लावून घ्यायचं आहे. यावरती एक्स्ट्रॅक्ट एचा मार्क आहे, तर हे आपण या सॅम्पल पाईपला लावून घेऊ. हा सॅम्पल या टाकला. आता ओके करून घ्या. ओके. आता पोटॅशियमची टेस्ट सुरू आहे. या अशा पद्धतीने पूर्ण एक टेस्ट कंप्लीट होत राहतील आणि प्रत्येक टेस्टला हे ॲप्लिकेशन तुम्हाला वॉर्निंग देईल आणि त्याप्रमाणे आपण ते सोल्युशन लावत चालायचं आहे. तर हे नायट्रोजन ए पावडर आहे. यामध्ये हे पावडर फॉर्ममध्ये येते आणि हे नायट्रोजन बी हे पण पावडर फॉर्ममध्येच येते. पावडर फॉर्ममध्ये म्हणजे ग्रॅन्युअल टाईप आहे थोडं. प्रत्येक सॅम्पलला या 2 पुड्या आणि नायट्रोजन सी हे 1 ml आपल्याला लागतं. तर हे आपण काढून ठेवूयात. हे आपल्याला लागणारच आहे. जेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन सूचना देईल की तुम्ही नायट्रोजन सी आणि नायट्रोजन ए बी हे रेडी करून ठेवा, तेव्हा आपल्याला हे सोल्युशन रेडी करून ठेवायचं आहे. आता ही पोटॅशियमची टेस्ट कंप्लीट झालेली आपल्याला दिसत आहे. पाहू शकता पोटॅशियम टेस्ट कंप्लीट झालेली आहे. आता सुरू आहे फॉस्फरस.
तर आता आपण ही नायट्रोजनची ट्यूब तयार करून ठेवूयात। यामध्ये 5 ml डिस्टिल वॉटर सिरिंजच्या साहाय्याने 5 ml डिस्टिल वॉटर यामध्ये सोडा आणि परत हे आपण घेतलेलं आहे डिस्टिल वॉटर याच्यामध्ये 9 ml एक्स्ट्रॅक्शन बी सोल्यूशन यामध्ये घ्यायचं आहे आणि या सॉइल नायट्रोजन टेस्टिंग पावडर ए आणि सॉइल नायट्रोजन टेस्टिंग पावडर बी अशा या 2 पाऊच आहेत छोट्या छोट्या, तर त्या यामध्ये कट करून टाकायच्या आहेत। या सीझरच्या सहाय्याने कट करून यामध्ये आपण टाकून घेऊ। कट करून टाकताना तोंडाला मास्क जरूर लावा, कारण याचे ग्रॅन्युअल्स जे असतात ते उडून आपल्या तोंडात येण्याची शक्यता असते, त्यामुळे तोंडाला शक्यतो मास्क लावूनच यामध्ये टाका। आणि सिरिंजच्या साहाय्याने आपण नायट्रोजन सी, हे आहे नायट्रोजन सी, तर हे आपण सिरिंजच्या साहाय्याने यामध्ये टाकणार आहोत। हे आपण पाहू शकता, आपण या सिरिंजमध्ये 1 ml आपण नायट्रोजन सी घेतलेले आहे, हे पाहू शकता आपण। आता याला परत झाकण लावून घ्या याचं आणि चांगल्या प्रकारे हलवा। थोडासा लाईटली गुलाबी कलर असा आलेला आहे, हे आपण पाहू शकता। पाच टेस्ट कंप्लीट झालेले आहेत, आपण पाहू शकता। पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर, आयरन, बोरॉन, आता नायट्रोजन सुरू आहे, हे आपण पाहू शकता। 4 टेस्ट बाकी आहेत। नाइट्रोजन N sample test, pour pink colored nitrate solution in N funnel, then press OK to continue। तर आपण हे जे सोल्यूशन तयार केलेलं आहे नायट्रोजन A, B आणि Cचं, तर ते आपल्याला या N फनेलमध्ये टाकायचं आहे। N फनेल, इथे N फनेल आहे, याच्यावरती एक काळा बूच लावलेला आहे, तर त्यावरती आपल्याला ते टाकायचं आहे। तर हा बूच आपण काढून घेतला, यामध्ये पोअर करायचा आहे। हे पोअर केला, आता याला ओके करा। ओके, परत हे पूर्ण एम्प्टी झालेले बॉटल किंवा ट्यूब आहेत ते पूर्ण आपल्याला डिस्टिल वॉटरने क्लिनिंग करून घ्यायचे आहेत। हे पूर्ण एक साईडला ठेवून देऊयात आपण। आता परत ते डिस्टिल वॉटरसाठी आपल्याला वॉर्निंग देईल, तेव्हा हे 5 ml डिस्टिल वॉटर आपण यामध्ये घेतलेले आहे। तर हे आपण पाहू शकता, हे 5 ml डिस्टिल वॉटर आपण यामध्ये ज्यावेळेस ॲप्लिकेशन वॉर्निंग देईल तेव्हाच आपल्याला त्यामध्ये ते पोअर करायचं आहे।
अलर्ट pour 5 ml डिस्टिल वॉटर इनटू फनेल एन फनेल देन प्रेस ओके. तर आपण हे डिस्टिल वॉटर टाकून घेऊयात. हे एन फनेलमध्ये 5 ml डिस्टिल वॉटर आपण टाकले. याला ओके करूया. ओके. सल्फरची टेस्ट चालू आहे. आपण पाहू शकता ही सल्फरची टेस्ट चालू आहे यावरती. हे एन फनेल क्लोज करून घ्या. तर आता आपल्याला हे EC आणि pH टेस्ट रेडी ठेवायचं आहे. आता ही ऑर्गॅनिकची टेस्ट झाल्यानंतर EC आणि pHची टेस्ट. तर हे आहे EC टेस्टर आणि हे pH टेस्टर. यातून pH चेक होतं आणि यामधून EC चेक होतं. याला खूप काळजीपूर्वक ऑपरेट करा. खोलताना व्यवस्थित खोला. हे काचेचं आहे. याला खूप काळजीपूर्वक हे करा. क्लीनिंग प्रोसेस. डिप सॅम्पल पाईप इन डिस्टिल वॉटर देन प्रेस ओके टू कंटिन्यू. आता परत आपल्याला सॅम्पल पाईप क्लिनिंग करून घ्यायचं आहे. हे आपल्याकडे डिस्टिल वॉटर परत पहिल्यासारखं आपण लावून घेणार आहोत आणि क्लीन करून घेणार आहोत याला. ओके. प्रत्येक सोल्युशन जेव्हा बदलते तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी तो सॅम्पल पाईप क्लिनिंग करून घेणे आवश्यक आहे मित्रांनो. एवढी गोष्ट लक्षात असू द्या. तसं ॲप्लिकेशन आपल्याला वॉर्निंग देतच असते. Remove the sample pipe from distilled water and wipe with clean cloth. Press OK to continue. आता ऑर्गॅनिक कार्बनसाठी सोल्युशन रेडी ठेवायचं आहे. हे ऑर्गॅनिक कार्बन सोल्युशन आहे. Organic carbon soil sample solution dip sample pipe in OC extract then press OK to continue. तर हे ऑर्गॅनिक सॅम्पल आपल्याला इथे लावायचं आहे. आणि ओके. आता टेस्ट प्रोसेस सुरू झालेली आहे. क्लिनिंग प्रोसेस डिप सॅम्पल पाईप इन डिस्टिल वॉटर देन प्रेस ओके. आता परत क्लिनिंग प्रोसेस आपल्याला करायची आहे. ऑर्गॅनिक कार्बन रिमूव्ह करून घ्या. डिस्टिल वॉटरला पाईप लावून टाका. ओके.
Remove the sample pipe from distilled water and wipe with a clean cloth fresh. Okay, to continue. Okay. And continue. आता EC टेस्टिंगसाठी आपल्याला टेस्टर रेडी ठेवायचा आहे आणि हा जो बीकर आहे या बीकरला थोडंही हलू द्यायचं नाही, स्थिर अवस्थेमध्ये ठेवायचं आणि EC टेस्टर यामध्ये बुडवायचा आहे आणि लगेच काही वेळानेच pH टेस्टर देखील यामध्ये सोबतच ठेवायचा आहे. EC आणि pH हे दोन्ही सोबत टेस्ट होतात. EC sample test. Slowly dip the EC probe in the sample without shaking, then press OK to continue. एकदम स्लोली ठेवा. ओके. थोड्याच वेळात आपल्याला pH टेस्टर देखील यामध्ये ठेवायचा आहे. pH sample test. Dip the pH probe into sample, then press OK to continue. ओके. आता काही वेळामध्येच आपला रिपोर्ट पण जनरेट होईल. EC means electric conductivity and pH means power of hydrogen. तर pH टेस्टिंग सुरू आहे. रिपोर्ट जनरेट झालेला आहे. हे पहा, या पद्धतीने रिपोर्ट जनरेट झालेला आहे. चला तर मग आपणही आजच आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.